श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 27वा कुंभकर्णास जागविणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पति। श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते। श्रोता वक्ता सावधाना भवन्तु। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। आळसी कदा उदिमन करी नव जाय मंदिराबाहेरी। तो जगन्निवास सहाकारी घरीच निर्धारी भाग्य आला। मृत्तिका खनावया जात तो मांदूस सापडे अकस्मात। तैसे आम्हास जाहले यथार्थ सद्गुरुनाथ कृपा प्रसादे। एखादा आळशी असतो, तो घराच्या बाहेरून त्याला जायची इच्छाच होत नाही, पण भगवंत जो असतो तो आपल्याला सहाय्य करतो आणि आपल्या घरीच सर्व भाग्य आणून ठेवतो। याप्रमाणे जसं माती खोदायला गेलो एखाद्या ठिकाणी आणि काय सापडलं, तो रत्नांची पेटी सापडली। त्याप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेने आम्हाला आता हा ग्रंथ सापडलेला आहे। अभ्यास न करिता बहुवस सापडली रामविजय मांदूस। मग गगनी नमाय हर्ष उपरती सहज जाहली। काहीच न करता आपल्याला हा रामविजय ग्रंथ नावाचा एक रत्नांची पेटी सापडलेली आहे आणि इतका आनंद झालेला आहे की त्याच्यामुळे वैराग्याची उपरती झाली म्हणे, आपल्याला वैराग्य उत्पन्न झालेलं आहे। मांदूस वडोनी जो न्याहाळी तो आत होती सात कोहळी। ती ही सप्तकांडे रसाळी एकाहुनी एक विशेष। कोहळी न्याहाळून जव पाहत तव दिव्य नाणी दीप्तिमंत। भक्ती ज्ञान वैराग्ययुक्त घवघिवीत विराजती। तर अशी ती पेटी सापडलेली आहे रत्नांची खाण म्हणजे रामविजय ग्रंथ। आणि त्याच्यामध्ये हे जे सप्तकांड आहेत, अयोध्याकांड, सुंदराकांड, बालकांड, हे असे हे 7 कांड आहेत। तर हे एकाहून एक आपल्याला रत्न सापडलेले आहेत म्हणे। आणि ते बघितलं तर त्याच्यामध्ये नाणी पण सापडली, कशाची? दीप्ती तेजस्वी अशी सापडलेली आहेत म्हणे। चतुर श्रोते ज्ञानसंपन्न ते बघू आले जवळी धावून। म्हणून या मास वाटा दे समान मांडले भांडण प्रेम भरे। आणि ती पेटी जेव्हा सापडली तेव्हा ज्यांच्या मनामध्ये खरंच भक्तिभाव उत्पन्न होतो ते श्रोते पण आले धावत आणि त्यांनी सांगितलं, ते भांडायला लागले की आम्हाला पण याच्यातला वाटा पाहिजे म्हणे। कशाने? प्रेम भरे आनंदाने भांडत होते। म्हणती ही वाल्मिकीची कोहळी तुझ पूर्व भाग्ये लाधली। तरी वाटा आम्हास येवेळी देई सर्वांसी सारखा। मग चतुर जे संतजन श्रवण पंक्तीस बैसले समान। कोहळी त्यापुढे नेऊन एक सरे रचेली। मग त्याही कर्णद्वार उघडून हृदय भांडारी साठविले धन। श्रोते वक्ते सावधान निज सुख पूर्ण पावले। आणि मग ते सात कांड जे आहेत ते म्हणजे एक प्रकारचे कोहळेत म्हणे। आणि ते कोणी लिहिले, ते कोणी आणले ते कोहळे? तर वाल्मिकींनी आणलेले आहेत। आणि जे श्रोते होते ज्यांना खरा आनंद मिळत होता तर ते म्हणत होते की आम्हाला पण द्या। आणि मग ते एका लाईनीत बसले आहे ते त्याच्यातले वाटे घ्यायला, कोहळ्याचे वाटे घ्यायला। तर लाईनीत बसले आणि कर्णांच्या द्वारे म्हणजे कानाद्वारे त्यांनी श्रवण केलेलं आहे ते। आणि त्यांना आनंद साठलेला आहे त्यांच्या हृदयामध्ये आणि त्याच्याने श्रोते आणि वक्ते दोघांनाही पूर्ण आनंद मिळालेला आहे। 5 कोहळी दाविली फोडून 6वे युद्धकांड विशाळ गहन। असो गताध्यायी कथा निरूपण रावणे राघव निर्भीत्सला। आणि आता हे 6 कांड झालेले, आता 7वा चालू होईल। आणि आता युद्धकांड जे चालू आहे त्याच्यामध्ये रामाने रावणाला निर्भत्सना केलेली आहे त्याची। छत्रमुकुट टाकिले छेदून अपमान पावला रावण। मग ये लंकेत परतोन चिंतार्णवी बुडाला। त्याचं छत्र तोडून टाकलं, मुकुट पाडून दिले आणि त्याचा अपमान झालेला आहे आणि तो आता लंकेत परत आलेला आहे काळजीयुक्त असं। जैसा राहुग्रस्त निशाकर की काळवंडे दग्ध कांतार। कपाळ शोळे महाव्याघ्र तैसा दशकंठ उतरला। नावडे छत्र सिंहासन जे जे पाहू जाय रावण। ते रामरूप दिसे पूर्ण नाठवे आन पदार्थ पै। जसं चंद्राला ग्रहण लागल्यावर जसा तो चंद्र काळा पडतो त्याप्रमाणे, किंवा एखादं वन जळालेलं आहे तर ते जळालेलं अरण्य जसं काळं दिसतं त्याप्रमाणे, किंवा एखादा वाघ आहे त्याचं खूप डोकं उठलेलं आहे तर तो कसा
संताप करतो त्याप्रमाणे तो रावण हे करत होता, चिंताग्रस्त झालेला होता आणि संतापही होत होता, राग येत होता त्याला. आणि त्याला छत्र चामरं काहीच आवडत नव्हतं. तो जिकडे पाहायचा तिकडे त्याला रामरूप दिसायचं सगळीकडे. सभेसी बैसला रावण अत्यंत दिसे कळाहीन, मंडोदरा प्रतिवचन महोदरा प्रतिवचन बोलता झाला ते वेळा. आणि मग तो सभेमध्ये बसलेला आहे आणि तो महोदर नावाचा जो होता राक्षस त्याच्याशी तो बोलतोय. म्हणे कैसा विपरीत आला काळ, मक्षिकेने हालविला भूगोळ, चित्रीच्या सर्पे खगपाळ, गिळीला नवल वाटते. आणि बघा म्हणे कसं झालेलं म्हणे, आता असं वाटायला लागलं की माशीने एखादा ब्रह्मांड हलवलेलं आहे किंवा चित्रातला जो सर्प आहे त्याने गरुडालाच गिळलेलं आहे असं वाटतं म्हणे. खद्योद तेजे करुण आहाळोनी गेला चंडकिरण, तैसा मीही आजी प्रतापी पूर्ण, युद्धी पावलो पराजय. आणि जसं काजव्याने सूर्याला गिळून टाकावं त्याप्रमाणे आज मी हारलोय म्हणे युद्धामध्ये. मग बोलती प्रधान आता उठवावा कुंभकर्ण, तो राम सौमित्रा सहित सैन्य, गिळी लक्षण न लागता. मग ते लोक बोलायला लागले, त्याचे जे सेनापती प्रधान वगैरे होते ते सांगताय की आता तुम्ही कुंभकर्णाला उठवा म्हणे, तो रामाला आणि लक्ष्मणाला सगळ्या सैन्यांसह एका क्षणात गिळून टाकेल. ती रावणासी मानली मात, म्हणे घटश्रोत्रासी उठवा त्वरित, मग विरूपाक्ष महोदर निघत, सहस्र राक्षस घेऊन या. आणि तो महोदर नावाचा जो राक्षस होता तो आणि बाकीचे जे सैनिक होतं ते निघालेले आहेत कुंभकर्णाला उठवायला. मध्यपखाला 4 सहस्र, कुंजरी घातल्या सत्वर, तैसेच पशु घेतले अपार, अन्नाचे पर्वत घेऊन या. त्या रेड्यांच्या पाठीवर जशा पखाली असतात पाण्याच्या, त्या पखालींमध्ये तर यांनी हत्तींवर ठेवलेले आहेत त्या पखाली. आणि त्याच्यावर किती 4000 त्या पखाली घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मद्य घेतलेले आहे भरून. आणि नंतर काय घेतलं, अन्नाचे डोंगरच्या डोंगर घेऊन चाललेले, इतकं अन्न घेतलं त्याला उठवण्यासाठी. उठल्यावर त्याला खायला कुंभकर्णाला. वाद्य वाजविते भयासूर, गजर करती पावले सत्वर, देखोनी भयानक शरीर, कंप सुटला राक्षसा. आणि तो गेले तिथं पाहतात तर तो झोपलेला होता आणि तिथं मोठे मोठ्याने वाद्य वाजवायला लागले. वनगज म्हैसे तरस, नासिकात गुंतले बहुस, टाकिता शाश्वच्छ्वास, निर्गमन वये तयासी. त्याच्या नाकामध्ये म्हशी तरस वनातले हत्ती सगळे अडकलेले होते. 1.25 लक्ष गावे खोल, सरितापतीचे तुंबळ जळ, ते नाभीप्रमाण केवळ, कुंभकर्णासी होय ते. तर त्याची बेंबी जी होती ती इतकी खोल होती की 1.25 लक्ष गाव खोल असं, आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं तर किती खोल होईल त्याप्रमाणे त्याची नाभी होती, बेंबी होती. असो राक्षस सर्व मिळती, द्वारी एकदाची हाका फोडिती, सकळ वापी कुपाटती, महागजरे करोनिया. तर त्या विहिरीसुद्धा आटतील म्हणे, एवढ्या मोठ्या मोठ्याने ते ओरडत होते राक्षस सगळे आणि त्याला वाद्य वगैरे वाजून जागं करत होते कुंभकर्णाला. स्वर्गापर्यंत ऐको जाती, तैशा करणी भेरी त्राहाटिती, उरावरी गज चालविती, पर जागा नो हे सर्वथा. मोठ्या मोठ्याने आकाशापर्यंत त्याची गर्जना होईल इतक्याला त्या भेरी सगळे वाजवत होते, ढोल वाजवत होते आणि त्याच्या छातीवरून हत्ती चालवत होते, परंतु तरी तो काही जागा होत नव्हता. गगन एक गगन चुंबित वृक्ष घेऊन, नासिकी चढविती पूर्ण, एक नाकपुडी अवरोधन, श्वासोच्छ्वास कोंडती. झाडं तोडून त्याच्या नाकपुडीत घालायचे तरी त्याला काही नाही, किंवा एक नाकपुडी बंद करून ठेवायचे म्हणजे श्वास कोंडला की हा उठेल. एक वृक्ष पाषाण घेती, वर्मस्थळी बळे ताडती, कडू तीक्ष्ण औषधे ओतती, नासिकपुटी नेऊन या. नाकात कडू औषध टाकायचं. उपाय केले बहुतपूर्ण, परी जागा नो हेच कुंभकर्ण, मग विरूपाक्षय किन्नरी आणून, कर्णा माझी बसविल्या. मग कानामध्ये वाद्य वाजवायला गायन करायला सुरुवात केलेली आहे, यक्ष किन्नर आणलेले आहेत. त्यांचे परमसुस्वर गायन ऐकता शेषे येई धावून, मग जागा होऊन कुंभकर्ण सावधान बैसला. आणि मग ते गाणे वगैरे सुरू झाले आणि मग तो जांभया देत उठून उभा बसलेला आहे. तो जांभई दिदली भयानक, मध्य प्राशली सकळिक, दाढे खाली पशु देख, अपार घालून रगडिले. आणि मग ते मद्य नेलेलं होतं ते सगळं प्यायला आणि पशु पण खाल्लेत त्यांनी.
अन्न मांसाचे पर्वत गिळिले राक्षसे तेव्हा बहुत, मग नेत्र पुसवणे पाहत प्रधानांकडे ते काळी. अन्नाचे पर्वत जे नेलेले होते अन्नाचे मांसाचे ते त्यांनी सगळे खाल्लेत आणि मग डोळे पुसत तो प्रधानाकडे बघतोय. तव ते प्रणिपात करून सांगते झाले सर्व वर्तमान, अनुजे सीता आणली हिरून तेथून सर्व कथियेले. हनुमंत लंका जाळून राम सौमित्रा आला घेऊन, कालचे युद्धी रावण पूर्ण पराजय पावला. मग त्याला सांगितलं की रावणाने सीतेला पळवून आणलेलं आहे म्हणे. आणि नंतर हनुमंत आला, त्याने लंका जाळली आणि आता राम आणि लक्ष्मण इथं आलेले आहेत म्हणे युद्धासाठी. हे सर्व कथा त्याला सांगितली आहे. रावण परमचिंताक्रांत या लागी तुम्हा उठविले त्वरित, मांडला बहुत कल्पांत आटले समस्त राक्षस. आणि मग रावण खूप चिंतेत बुडालेला आहे म्हणे, म्हणून तुला उठवलं आणि आता आपले राक्षस पण खूप कमी झालेले आहेत म्हणे. उभा ठाकला कुंभकर्ण म्हणे ऐसाची रणाशी जाईन, मग विनवीत प्रधान राजदर्शन घेईजे. तो लगेच उठला म्हणे आत्ताच लढाई करायला जातो. मग प्रधानाने त्याला सांगितलं की आधी तुम्ही राजाचं दर्शन घ्या म्हणे रावणाचं. सभेशी चालला कुंभकर्ण लंका दुर्व त्यासी गुल्फ प्रमाण, वाटे आकाशाशी लाविले टेकन विमाने सुरगन पळविती. आणि त्याचे जे बुरुज होते तर ते बुरुज त्याच्या घोट्यालाच लागत होते म्हणे आणि डोकं त्याचं आकाशापर्यंत टेकायला करत होतं, इतका उंच होता तो. आणि त्याला पाहून देव त्यांचे विमानं घेऊन इकडून तिकडे पळत होते. लंकावेष्टीत जे वानर ते तेथून पळाले समग्र, देखोनी कुंभकर्णाचे शरीर कपी मूर्छित पडी गेले. आणि लंकेला ज्या वानरांनी वेष्टन केलेलं होतं, वेढा घातलेला होता, त्यांनी ते कुंभकर्णाला पाहिलं आणि ते काही पळून गेले आणि काही मूर्छात येऊन पडले, बेशुद्ध पडले. रामासी म्हणे विभीषण स्वामी हा उठविला कुंभकर्ण, आश्चर्य करी रघुनंदन शरीर देखोने तयाचे. मग विभीषण सांगतो रामाला हा कुंभकर्ण आहे बरं का म्हणे, हा झोपलेला होता, याला उठवलं आहे म्हणे. मग रामाला त्याला बघून आश्चर्य वाटायला लागलं. विभीषण म्हणे ते काळी रामा याची या जन्मकाळी, प्रळय वर्तला भूमंडळी हाक वाजली चहूकडे, हा मातेच्या उदरातून भूमीसी पडला कुंभकर्ण, 30 सहस्र स्त्रिया जाण वदन पसरवणी गिळीला. तर म्हणे याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सगळीकडे हा हाकार पसरला म्हणे, प्रळय आला म्हणे जसा भूमंडळावर. आणि तो जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याने 30,000 स्त्रियांना गिळून टाकलं म्हणे. इंद्राचा ऐरावत धरुणी येणे आपटिल्या धरणी, ऐरावताचे दात मोडुनी इंद्रासी येणे ताडिले. नंतर इंद्राचा जो ऐरावत होता हत्ती, त्याला तर जमिनीवर आदळलंच म्हणे आणि त्याचे दात पाडून टाकले आणि इंद्राला पण मारलं म्हणे यांनी. शक्रे वज्र उचलवणी घातले, याचे रोम नाही तुटले, यासी निद्रा आवरण पडले, मनोनी लोक वाचले हे. मग इंद्राने वज्र घातलं याच्या डोक्यात म्हणे, पण याच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही आणि हा याच्यावर झोपेचं आवरण पडलेलं आहे, हा झोपून राहतो म्हणून बाकीचे लोक तरी जिवंत आहेत म्हणे. असो कुंभकर्ण दृष्टी देखोण, हिमज्वरे व्यापिले वानरगण, एका मुरकुंडी वळून दात खिळ्या बैसल्या. भीतीनेच त्यांना थंडी भरली त्याला पाहून, कोणाला माकडांना, आणि त्यांचे दातखिळ्या पण बसल्या आणि कोणी तर बेशुद्धच पडले. असा तो अवाढव्य होता तो कुंभकर्ण. तो निमिषमात हनुमंत अकस्मात गेला लंकेत, कुंभकर्ण सभेसी जात तव अद्भुत केले वायुसुते. कुंभकर्ण तय वेळा कटीपर्यंत उचलेला, श्रीरामा आणि कपिडोळा तटस्थ होऊनी पाहते. मग मारुतीने बघितला हा चालला होता रावणाच्या सभेकडे. मारुती मागून गेला आणि त्याला कमरेपर्यंत वरती उचलून घेतलं म्हणे. आणि नंतर राम आणि वानर होते सगळे, ते सगळे बघत होते त्याच्याकडे. मद्यपाने कुंभकर्ण अत्यंत गेला असे भुलून, आपण असं उचलितो कोण हे इतिहासने नव्हे. त्याचे काही लक्षात पण आलं नव्हतं, कारण त्यांनी दारू प्यालेली होती आणि आपल्याला कोण उचलतो काय नेतं काहीच नाही. मग तो सीता शोकहरण पुढती उचलून कुंभकर्ण, भुजा बळे भोवंडून टाकीत होता सुवेळेसी. मागोती केला अनुमान मने गगनी देऊ भिरकावून, की लंकेवर या पटवून चूर्ण करू सकला आहे. मग मारुतीने त्याला उचललेलं आहे आणि त्याला वाटतं याचे हात धरून याला गोल गोल फिरून आदळू काय माहिती सुवेळ त्या ठिकाणी जे उतरले होते तिथं, किंवा
याला उचलून गोल गोल फिरून लंकेवर आपटून टाकू का काय असं मनात विचार करतोय मारुती. मग म्हणे नव्हे हा सुविचार, लंका होईल चूर्ण समग्र, मग तो बिभीषण अनुपवर, नांदेल कैसा ये स्थळी. आणि मग तो विचार करतो हे राज्य तर आता बिभीषणाला द्यायचे आणि लंकेतले लोक जर मरून गेले तर बिभीषण कोणावर राज्य करेल. नको नको, याच्यावर लंकेवर नको टाकायला म्हणे. सुवेळेसी द्यावा टाकून, तरी वानर होतील बहुत चूर्ण, भूमंडळी आपटे धरून, तरी धरा जाईल पाताळी. मग सुवेळला जर टाकलं तर तिथं आपले वानर आहेत म्हणे सगळे, त्यांच्यावर टाकलं तर तेच मरून जातील. किंवा जमिनीवर आपटलं तर धरणी पाताळात निघून जाईल म्हणे. इतका तो अवाढव्य होता. ऊर्ध्वपंथीशी ठेवून, भुजाबळे भोवंडून, वृक्षावरी घातला नेऊन, मग राघवापासी पातला. मग त्याला उचलून वरच्यावर एका झाडावर ठेवून दिलं कुंभकर्णाला मारुतीने. तेव्हा भय आणि शहारे पूर्ण, गेले कपीचे निघून, जैसा उगवता सहस्र किरण, तमजाय निरसोनी. आणि मग तेव्हा जे मारुतीने त्याला त्या झाडावर ठेवलं तेव्हा ते बाकीचे वानर आणि जे कोणी होते बघणारे त्यांची थोडीशी भीती कमी झाली. की हनुमंत बळदावून, वानरासी दिधले रसायन, हिमज्वर भय दारुण, निघून गेले सर्वही. मग तेव्हा थोडीशी वानरांची भीती कमी झाली. असो श्रीरामचरणी भाळ, ठेवी अंजनीचा बाळ, मग सुग्रीवादी कपिसकळ, धावोनी भेटती हनुमंता. आणि मग मारुतीचा पराक्रम बघितला सगळ्यांनी आणि मग ते थोडेसे शांत झाले. आणि मग सुग्रीव गेला आणि मारुतीला जवळ घेतलेलं आहे. शब्द सुमनांच्या स्तुती माळा, कपी घालिती मारुतीच्या गळा, म्हणती कुंभकर्ण कवेत सापडला, तरी का सोडला कळेना. मग ते म्हणतायत त्याची स्तुती करताय मारुतीची आणि म्हणतायत की चांगला सापडला होता म्हणे तो हातामध्ये, तर कशाला सोडला म्हणे, मारूनच टाकायचं होतं. मारुतीचा अंतरार्थ कपिते सांगे रघुनाथ, त्यास माझे हाती मृत, हे हनुमंत जाणत असे. सिंहालोकने निश्चिती, मागील कथा परिसावी श्रोती, कुंभकर्ण जात सभेप्रती, रावणासी भेटावया. मग तो चाललेला आहे परत याला भेटायला. बंधू सन्मुख देखून, हरुषे कोंदला दशानन, कुंभकर्ण प्रणिपात करून, निजस्थानी बैसला. मग तो रावणाच्या सभेत गेलेला आहे आणि त्याला बघून रावणाला आनंद झालेला आहे कुंभकर्णाला बघून. आणि मग त्याला बसवलेलं आहे जवळ. जेवी मेघ करी घोर गर्जन, तेवी बोले कुंभकर्ण, काय संकट पडले येऊन, म्हणून मज जागविले. मग तो जसा काय एखादा ढग गरजतात त्याप्रमाणे त्याचा आवाज होता आणि तो बोलतोय, विचारतोय रावणाला, काय एवढं संकट आलं की मला उठवावं लागलं म्हणे, माझी झोप मोडली म्हणे तुम्ही. महाप्रलय मांडला, की उर्वी जात होती रसातळा, किंवा कृतांत चालून आला, म्हणून मज जागविले. मग सांगे रावण वर्तमान, जानकी आणली हिरून, या लागी वानर दळ घेऊन, राम सुवेळेसी पातला. तर तो विचारतोय कसला प्रलय झाला, पृथ्वी रसातळाला चालली होती का, काळ चालून आला होता म्हणे तुमच्यावर म्हणून मला उठवलं. मग रावण सांगतो जानकी आणली म्हणे हिरवून जंगलात रामाच्या इथून, आणि आता राम आणि लक्ष्मण सर्व वानर दळ घेऊन सुवेळेला येऊन पोचलेला आहे म्हणे. धूम्राक्ष आणि वज्रद्रंशी, प्रहस्त प्रधान पडला समरी, मग मी युद्धा गेलो झडकरी, परी पावलो पराजय, मज परम संकट पडले, म्हणून बंधो तुझो जागविले, मज चिंता व्याधीने पिडिले, त्यासी औषध देई तू. म्हणे धूम्राक्ष, वज्रद्रष्ट, प्रहस्त प्रधान हे सगळे युद्धाला गेले, पण सगळे गेले म्हणे ते, आणि मी सुद्धा गेलो म्हणे नंतर, तर माझाही पराजय केला म्हणे त्या रामाने. मग आता तूच याच्यावर काहीतरी उपाय शोधून काढ म्हणे, म्हणून तुला उठवलं म्हणे मी. संकटी बंधू पहावा साचार, दारिद्र्य काळी जाणीजे मित्र, संशय निरसावया समग्र, सद्गुरुचरण धरावे. संकट जेव्हा येतात तेव्हा भाऊबंद आठवतात म्हणे. संकटाच्या वेळेला भाऊ कामास येतो. दुःख दारिद्र्य आलं तर मित्र मदत करतात. आणि आपल्या मनात जर काही शंका कुशंका किंवा अध्यात्माबद्दल असलं तर सद्गुरूंना शरण जावं म्हणे. तम दाटले जरी घोर, तरी दीपिका पाजळाव्या सत्वर, येता वैरियाचे शस्त्र, ओढण पुढे करावे. अंधार जर झाला तर आपण काय करतो, दिवा लावतो. त्याचप्रमाणे वैर्याने जर शस्त्र आपल्यावर उगारलं तर आपण ढाल पुढे करतो म्हणे. दुष्काळ पडता अत्यंत, दात्यापासी जावे त्वरित, संकट आम्हा पडले बहुत, म्हणून तुझं जागविले. दुष्काळ पडला तर कुठं जातात लोक,
जो दानी असतो, श्रीमंत असतो, त्याच्याकडे दान मागायला जातात. म्हणून आता माझ्यावर संकट आलेलं आहे, म्हणून तुला उठवलं म्हणे झोपेतून. यावरी बोले कुंभकर्ण, बुद्धी कर्मानुसारिणी पूर्ण, जानकी व्यर्थाणुनी कुळक्षय आरंभिला. राम हा वैकुंठवासी नारायण, सुरांचे अवतार वानर पूर्ण. हे नारदे वर्तमान, पूर्वीच मज सांगितले. तर तो कुंभकर्ण त्याला सांगतोय म्हणे, तू फार वाईट केले म्हणे. तुझी बुद्धी कशी म्हणे, बुद्धी कर्मानुसार बुद्धी फिरते म्हणे आपली. तर तुझं काहीतरी मागचं पुढचं कर्म आहे, त्यामुळे तुला ही बुद्धी झाली आणि तू व्यर्थ म्हणे हे घेतलेले म्हणे, संकट ओढवून घेतलेलं आहे आणि आपल्या कुळाचा क्षय होऊन राहिला आहे म्हणे. आता हा राम जो आहे तो नारायण आहे म्हणे, प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहे. आणि हे वानर जे आहेत ते देवदेवता आहेत म्हणे. हे मला नारद मुनींनी आधीच सांगितलेलं होतं म्हणे. असा तो कुंभकर्ण रावणाला सांगतोय. असो जे शुभाशुभ कर्म होतं, ते भोगल्या विन न चुकत. पुढील होणार भविष्यार्थ, तो न चुके कदाही. आता जे काय होणार आहे चांगलं वाईट ते आपले कर्म असतात, ते भोगावेच लागतात म्हणे. ठीक आहे म्हणे, आता जे आहे ते होऊन जाऊ दे म्हणे. करू नये ते त्वाघराया केले, शेवटी सीतेस जरी भोगिले. येरू म्हणे बहुत प्रयत्न केले, परिवशन होय जानकी. जाऊ दे म्हणे, आता जे झालं ते झालं. ते सीता आली का तुझ्या ताब्यात म्हणे. तर तो म्हणे नाही, अजून नाही म्हणे. मग काय उपयोग आहे म्हणे. ती रामा वेगळी तत्वता, आणि का वश नव्हे सर्वथा. कुंभकर्णे म्हणे लंकानाथा, राघव रूप धरी तू. मग म्हणे अरे एवढं प्रयत्न करून जर तुला मिळालीच नाही तर काय उपयोग आहे म्हणे. त्याच्यापेक्षा आता तू रामाचं रूप धर म्हणे आणि तिला फसव म्हणे. असं कुंभकर्ण रावणाला सांगतोय. जपोनिया कापट्य मंत्र, होई सुंदर रघुवीर. सीता होईल वशसाचार, क्षण मात्र न लागता. मग बोले लंकेश्वर, मी जैनी जांगे होईन रघुवीर. माझी दुर्वासना दुर्वार, मावळेल अवघी समूळी. घरासी येता वासरमणी, तमनौरे ते क्षणी. की गरुड येता सर्पश्रेणी, पळती उठून जीव भये. तैसा मी राम होताची जाण, वाटे परणारी माते समान. एक वचन एक बाण, एक पत्नी व्रत तो. तर म्हणे ठीक आहे म्हणे, मी जरी रामाचं हे घेतलं म्हणे, रूप घेतलं म्हणे, तिला फसवायला गेलो, पण राम कसा आहे म्हणे, एक बाणीने एक पत्नी एक वचनी म्हणे. मी रामाचं रूप घेतलं तर मला काय वाटेल म्हणे, परकिनारी तर माते समान आहे म्हणे, असं वाटायला लागेल म्हणे मला. याची लागी बंधू जाण, राम सौमित्र वानरगण. त्यासी संवारिल्या विन, वशन हे जानकी. आणि मग मी रामाचं रूप घेऊन काहीच उपयोग होणार नाही म्हणे. म्हणून राम आणि लक्ष्मण आणि वानरगण यांचा वध केल्याशिवाय, यांचा संहार झाल्याशिवाय सीता काही माझ्याकडे येणार नाही म्हणे. यावरी बोले कुंभकर्ण, आता गेळीनं सकळ सैन्य. क्षणात राम लक्ष्मण धरून आणीन पुरुषार्थे. मग कुंभकर्ण निघाला आहे म्हणे, आता त्यांना सगळ्यांना धरून आणतो आणि बाकीच्यांचा मारून टाकतो म्हणे मी. मग अपार सैन्य समुद्र, सवे देत दशकंधर. रावणासी नमुन सत्वर, कुंभकर्ण निघाला. रणायता कुंभकर्ण, तेथे होते वानरगण. ते अवघे गेले पळवून, रामचंद्राशी सांगावया. आणि मग तो निघालेला आहे कुंभकर्ण लढाई करायला. रावणाने त्याला पण सैन्य दिलेले आहे भरपूर. आणि मग तो रणांगणावर आला, तोपर्यंत वानरगण होते ते पळत पळत रामाला सांगायला गेले की कुंभकर्ण आलेला आहे असं. कुंभकर्ण विचारी अंतरी, मी काय लोटू वानरांवरी. जंबुकांवरी जैसा केसरी, धावता पुरुषार्थ दिसेना. तो विचार करतो मी मनात की मी काय माकडांशी युद्ध करू म्हणे, जसं अकोल्यावर सिंह जाईल त्याप्रमाणे. किंवा पिपिलिकांवरी धावे गज, की आळिकेवरी द्विजराज. मूर्ख सभेत तेजपुंज, पंडित शोभा न पावे. मुंग्या आहेत म्हणे, मुंग्यांवर हत्तीने चाल केल्यावर कसं वाटेल. किंवा छोटीशी आळी आहे आणि तिच्यावर गरुड गेलेला आहे म्हणे. किंवा मूर्खांची सभा भरलेली आहे आणि तिथं एखादा मोठा वक्ता बोलून आणलेला आहे, तर तो काय तिथं ज्ञान पाजळणार आहे, त्यांना काय कळणार आहे म्हणे. तर काहीच त्याप्रमाणे आरंभी राक्षस दळ तुंबळ, वानरांवरी धावले चपळ. कपी उठावले सकळ, शिळा वृक्ष घेऊन या. युद्ध झाले अपार, लोटले अशुद्धाचे पूर. परितेन मानी घटस्तोत्र, म्हणे हे युद्ध काय असे. आधी राक्षसांनी वानरांवर चाल केली, हे केलं सर्व केलं म्हणे. आणि आता मी त्यांच्यावर जाऊन कसं काय हे करू, म्हणजे त्याच्या मनाला ते पटतच नव्हतं. मूढ अपार बोलती, परितेन भरे पंडिताचे चित्ती. जैसे वृषभ परस्परे भांडती, महाव्याघ्रासीन मानिते.
मूर्ख लोक एकमेकांशी वादविवाद करता म्हणे, पण तो जर एखादा सुज्ञ असेल, पंडित असेल, तर त्याला काही त्याच्या मनाला पटत नाही. त्याप्रमाणे किंवा दोन बैल आहेत, ते भांडत आहेत एकमेकांशी, आणि तिथे वाघ बसलेला आहे, त्यांनी पाहिलं तर त्याला पटतं का ते दोघं बैल एकमेकांमध्ये भांडत आहेत? तर ते त्याला जसं मानवत नाही तसं त्या कुंभकर्णाला ते काही आवडत नव्हतं, मानवत नव्हतं. असो, तेव्हा मुद्गर घेऊन रामावरी लोटला कुंभकर्ण. 18 पद्मे वानरगण पर्वत पाशान भिरकाविती. आणि मग त्यांनी पाहिलं माकडांवर काय चाल करायची. मुद्गल घेतलं, शस्त्र मुद्गल, आणि ते घेऊन तो रामावर धावून गेलेला आहे कुंभकर्ण. आणि ते जे 18 पद्म वानर होते उभे, ते पाषाण आणि डोंगर पर्वत असे भिरकावायला लागले याच्यावर, कुंभकर्णावर. पर्वतांवरी पर्जन्य पडतं, परितो व्यथान मानी किंचित, की कुर्म पृष्ठीवरी बहुत, सुमने वर्षता न ढळेची. त्याच्या अंगावर कसे पर्वत पडत होते, जसं काही पावसाच्या सरी पडतायत एखाद्या डोंगरावर, ते कसं वाटतं त्याप्रमाणे. किंवा कासवाच्या पाठीवर जर फुलं टाकले तर त्याला काही ते जाणवतील का? नाही, त्याप्रमाणे त्याला ते वाटत होतं कुंभकर्णाला. तो शतशृंग मंडित पर्वत घेऊन भिरकावी हनुमंत, तो मुष्टिघाते त्वरित फोडून टाके कुंभकर्ण. मग 7 शिंग असलेला मोठा पर्वत हनुमंताने भिरकावला, आणि त्यांनी एका क्षणात तो पण फोडून टाकला कुंभकर्णाने. म्हणे रे मर्कटा धरी धीर, तू आजाळले माझे नगर, म्हणून धावे घटश्रोत्र हनुमंतावरी ते देवा. म्हणे थांब म्हणे माकडा, तू माझं नगर जाळलं ना म्हणे, तुला आता बघ म्हणे, असं म्हणून तो मारुतीवर धावून गेलेला आहे. स्वबळे शूळ भोवंडोनी मारुतीवरी आली उचलवणी, ते वेळी वायुसूत धरणी मूर्छा येऊनी पडियेला. आणि मग त्यांनी ते शूळ घेतलं आणि त्या मारुतीवर टाकल्याबरोबर मारुतीसुद्धा खाली पडलेला आहे. वायुसूत म्हणजे मारुती खाली पडलेला आहे मूर्छा येऊन. ते देखोनी वाहिनीपती नीळ ढावे समीरगती, कुंभकर्णाची युद्धगती देव पाहती विमानी. आणि मग ते सेनापतींनी पाहिलं, आणि नीळ लगेच तो धावत आलेला आहे, आणि त्यांचे युद्ध चालू आहे, देव पाहतायत वरून. निळे पर्वतवरी टाकीला, तो मुष्टिघाते चूर्ण केला, नीळ अशी मुष्टिघात दिला मूर्छित पडीला धरणीये. निळाने पण पर्वत टाकला त्याच्या अंगावर, आणि तो पण त्यांनी चूरचूर करून टाकला, आणि तो निळसुद्धा बेशुद्ध पडलेला आहे. तो धावले चौघे वानर, जे काळासही शिक्षा करणार, वृषभ शरभ गवाक्ष वीर गंधमादव म्हण चौथा तो. तर चौघे वानर धावत आले. कोण? वृषभ, शरभ, गवाक्ष आणि गंधमादन, असे हे चौघं धावत आलेले आहेत. मग 4 4 पर्वत टाकिले ते पै अकस्मात, ते मुष्टिघाते पिष्टवत करुणिया टाकले. त्यांनी पण 4 डोंगर आणून टाकले, आणि ते कुंभकर्णाने तेही तोडून टाकले, चुरून टाकले. ते 4 शरभ गवाक्ष धरणीवरी, कुंभकर्णे आपटले स्वकरी, दोघे भिरकाविले अंबरी जगतीवरी पडियेले. मग अट्टासे गरजे कुंभकर्ण, वाटे ब्रह्मांड जाय उलोन, मग वानरांते देखोन ग्रासावया धावला. आणि मग त्यांचे ते परत चाललेच ते डोंगर एकमेकावर टाकणं, आणि मग त्यांनी इतका मोठ्याने ओरडायला लागला की, आणि ते वानर मग पळायला लागले, आणि तो वानरांना खायला चाललेला आहे तो कुंभकर्ण. कव घालुनी अकस्मात एकदाच वानर धरी भोवत, मुखी घालुनी चावित गिळिले गणिक किती ते. आणि जाऊन अचानक पकडायचा आणि गिळून घ्यायचा, आणि किती गिळले त्याची गणतीच नाही म्हणे. 80 सहस्र द्रुम पाणी, असुरे गिळले मुख पसरोणी, कित्येक कर्ण रंध्रातुनी निघोनी पळते झाले कसरे. आणि मग 80,000 वानर त्यांनी गिळले, आणि काही कानातून बाहेर पडले आणि पळून गेले, आणि काही गिळून घेतले. उरले वानर ते वेळे मरण सांडोनी पळाले, गिरीकंदरी दडाले जीव भये करुनिया. आणि काही काही डोंगरा दऱ्यांमध्ये पळून गेलेलं पाहिला जीव वाचवण्यासाठी. कित्येक तेव्हा वानरगण सूर्यसुतासी गेले शरण, ते वेळी पर्वत घेऊन सुग्रीववरी धाविन्नला. तेने विशाळ पर्वत टाकिला, ये रे मुद्गरे चूर्ण केला, सुग्रीव म्हणे अमंगळा वृथा पुष्ट राक्षसा. आणि मग ते सुग्रीवाला शरण गेले वानरगण, आणि त्या सुग्रीवानी पण दगड आणलेला आहे आणि टाकलेला आहे. तो पण धावत आला. विशाळ पर्वत त्यांनी पण टाकलेला आहे, तो पण याने मुद्गल घेऊन त्याचा चूर्ण करून टाकलेला आहे.
तुझे नासिका आणि कर्ण न लागता छेदिन विमानी उदार कगण जेणे करुणी तोषती. आणि मग तो सांगतोय थांब म्हणे तुझे हे नाक आणि कानच कापून टाकतो म्हणे, असं सुग्रीव त्याला सांगतोय. तुझा अग्रज दशकंधर पंचवटीस येऊनी तस्कर जानकी छिद्रत्न सुंदर घेऊन आला चोरोनिया. म्हणे तुझा तो मोठा भाऊ म्हणे रावण चोरटा आला म्हणे, जानकीला चोरून घेऊन गेला म्हणे. तरी तस्करा ते दंड हाची पूर्ण छेदावे नासिका आणि कर्ण. तू रावणानुज कुंभकर्ण शिक्षा लावीन तुझा आता. तर चोराला हीच शिक्षा असते म्हणे, त्याचे नाक कान कापायचे म्हणे. तर ती शिक्षा आता तुला लावतो थांब म्हणे मी. कुंभकर्णे म्हणे सुग्रीवासी मशक आगळे बहुत बोलसी जैसा पतंग वडवा नळसी विजवावया धावत. कुंभकर्ण म्हणतो पतंग आहे म्हणे तू छोटासा, जसा अग्नीवर जातोय म्हणे तू विजवायला. मूषक जाहला क्रोधायमान म्हणे सगळा पर्वत गिळीन की वृष्टिक स्वपुच्छे करून ताडीन म्हणे खदिरांगरा. उंदीर म्हणे तो म्हणतो की एवढा पर्वत मी गिळतो, किंवा विंचू तो अग्नीला डंख करतोय म्हणे, त्याप्रमाणे तुझं बोलणं चालू आहे म्हणे, असं तो सांगतोय कुंभकर्ण. सुग्रीवाला म्हणतोय तो असा. उर्ण नाभीचा उदर तंतू तेने केवी बांधीजे ऐरावतू सूर्यमंडळ धगधगी तू खद्योत केवी गिळील पा. कोळ्याच्या पोटातून जो धागा निघतो तंतू त्याच्यानी हातीला बांधलं म्हणे, बांधला जाईल का नाही. किंवा सूर्यमंडळ आहे ते दगदगी, ते उष्ण आहे, चटका बसतो आणि त्याला तो काजवा म्हणतो मी सूर्याला गिळून टाकतो, तसं तुझं बोलणं चालू आहे म्हणे. तैसा तू बळहीन वानर रागे आलासी मज समोर मत कोण प्राय शरीर चूर्ण करीन तुझे आता. ऐसे बोलता रावणानुज पर्वत घेऊन धावे अर्कज कुंभकर्णाचे हृदय सहज येऊन आदळला. तो कुंभकर्ण बडबड करत होता आणि याने सुग्रीवानी मोठा दगड हे घेतला पर्वत आणि कुंभकर्णाच्या छातीवर टाकलेला आहे. तो पर्वत गेला चूर्ण होऊन क्रोधे धावे कुंभकर्ण सुग्रीवासी चरणी धरून भोवंडविला गळगरा. मग तो कुंभकर्णाने तो डोंगर तर चूरचूर करून टाकला आणि सुग्रीवाला पायाला पकडले आणि गोल गोल फिरवलेलं आहे. पृथ्वीवर आपटू पाहत तव तो प्रतापी सूर्यसुत पिळूनी कुंभकर्णाचा हात ऊर्ध्व पंथे उडाला. आणि मग आता आपटणार तेवढ्यात तो उलटा झाला आणि कुंभकर्णाचा हात त्यांनी पिळून दिलेला आहे, तो वरती उडालेला आहे. ग्रहमंडळापर्यंत उडवणी गेला कपिनाथ त्याहुनी कुंभकर्णाचा हात उंचावला ते काळे. आणि मग त्याने तो हात त्याचा पिळला आणि तो वरती उडून गेलेला आहे सुग्रीव. मागोती वानरेश्वर धरिला बळेच कक्षेत दाटीला कक्षे माझी तो गुंडाळला कंटाळला दुर्गंधीने. आणि मग त्या कुंभकर्णाने त्याला काखेमध्ये दाबलेलं आहे मणी, आणि त्याला तिथं ती दुर्गंधी यायला लागलेली आहे त्या सुग्रीवाला. म्हणे वाळीने रावण कक्षेत घालून केले स्नान तो सुडाजी घेतला जाण टाकीन रगडो निमरकटा. आणि मग तो म्हणतो म्हणे रावणाला असंच पकडलं होतं म्हणे बालीने आणि समुद्राचं स्नान केलं होतं म्हणे, त्याचा आज मी सूड घेतोय म्हणे असं म्हणतो. आणि या माकडाला मी आता बगलेमध्येच हे करून रगडून टाकतो म्हणे, चिरडून टाकतो. जयवाद्यांचा गजर होता जाहला अपार रणी साधला वानरेश्वर मग गटस्तोत्र परतला. संसार जाळे परमथोर त्यात गुंतला साधक नर तो पळावया पाहे बाहेर तेवी वानरेश्वर निघव इच्छे. आणि तो संसाराच्या जाळ्यामध्ये जसा एखादा ज्याला विरक्ती पाहिजे तो अडकलेला असतो, परंतु त्याला निघता येत नाही बाहेर, त्याप्रमाणे हा वानर त्याच्या काखीमध्ये अडकलेला आहे याच्या कुंभकर्णाच्या. दुर्गंधीत पडले मुक्ताफळ की पंक गरते मराळ की ब्राह्मण श्रोती निर्मळ हिंसक गृही कोंडीला. घाणीमध्ये काय पडलेलं आहे, मोती पडलेला आहे, किंवा चिखलामध्ये हे पडलेलं आहे, चिखलाच्या खड्ड्यात पडलेलं आहे एखादं फूल वगैरे, किंवा एखादा ब्राह्मण आहे निर्मळ आहे असा तो, आणि तो कुठे पडलेला आहे, हिंसकाच्या घरात कोंडला गेलेला आहे. त्याला कसं वाटेल तसं या सुग्रीवाला वाटत होतं. असो मस्त झाला कुंभकर्ण नसे तया देहस्मरण तो कक्षेतून सूर्यनंदन न लागता क्षण निसटला. आणि तो त्याच्या आनंदात चाललेला होता, त्याला काही सुचत नव्हतं. त्या कुंभकर्णाला आनंद होत होता आणि त्याच्या काखेतून तो सुग्रीव केव्हा पटकन निघून गेला हे त्याला कळालं सुद्धा नाही. नेत्रपाते जवहाले हे लावतो
इतुक्यात साधले तेने कृत्य, कुंभकर्ण स्कंदी उभा ठाकत, तारानाथ ते धवा. आणि केव्हा गपचूप निघून त्याच्या खांद्यावर जाऊन उभा राहिला ते कळालं सुद्धा नाही त्या कुंभकर्णाला. दोन्ही विशाळ कर्ण ते वेळे, दोन्ही कर दृढ धरिले, दंतसंधीत सापडविले कुंभकर्णाचे नासिक. आणि मग त्या सुग्रीवानी त्याचे दोघी कान उपटलेले आहेत आणि नाकाला त्याने दातांमध्ये धरून तोडलेलं आहे. मग कर्ण नासिका उपटवणी, सुग्रीव उडाला गगनी, रामचरणांवरी येऊनी मस्तक ठेवी सप्रेम. आणि नाक कान उपटून आणि रामाच्या चरणावर आलेला आहे तो सुग्रीव. एकची झाला जय जयकार, देववर्षती सुमन संभार, यशस्वी झाला सूर्यकुमार, आलिंगी रघुवीर तया ते. आणि मग सुग्रीवाला जय प्राप्त झालेला आहे असं म्हणून देवांनी पुष्पांचा वर्षाव केलेला आहे. घ्राण कर्ण नेले सूर्यसुते, परिशुद्धी नाही कुंभकर्णाते, वर्तमान कळले रावणाते, घटश्रोता ते विटंबिले. मग त्याचे नाक कान तोडून नेले तरी त्याला शुद्धी नव्हती त्या कुंभकर्णाला. आणि हे मग रावणाला कळालं की याची विटंबना केलेली आहे म्हणे त्यांनी. परमचिंताक्रांत रावण, नापिक दिधला पाठवून, गगनचुंबित वंश घेऊन, तयासी दर्पण बांधिला, सप्तखनी महाद्वार देख, त्यावरी उभा ठाके नापिक, कुंभकर्णाचे सम्मुख, आदर्श तेव्हा दाखवेला. मग न्हाव्याला बोलवलं आणि आरसा घेऊन त्याला दाखवायला पाठवलं. तो सप्तखनी म्हणजे 7 मजल्यांपर्यंत तो न्हावी येऊन उभा राहिला आरसा घेऊन. आणि तेव्हा ते कुंभकर्णाचं तोंड त्याला दाखवलं आहे आरशामध्ये. छेदोनी नेले नासिक कर्ण, दर्पणी देखे कुंभकर्ण, सुग्रीव गेला कक्षेतून, झाले स्मरण ते काळी. आणि मग आपल्या काखेमधून सुग्रीव केव्हा पळून गेला आणि आपले नाक कान केव्हा कापले गेले ते केव्हा कळालं. आरशात बघितल्यावर त्याला दिसलं ते आपले नाक कान नाही आहेत म्हणून. जैसा किंशुकी फुलला पर्वत, तैसा दिसे कुंभकर्ण आरक्त, परम विटला मनात, स्वरूपा आपले देखता. आणि मग बघतोय त्याला त्याचीच लाज वाटायला लागली. आणि त्याचा जो चेहरा होता तो जसा पर्वत पेटल्यावर लाल लाल दिसतो त्याप्रमाणे तो रक्ताने माखलेला दिसत होता. मनात म्हणे कुंभकर्ण, आता व्यर्थ काय वाचून, दशग्रीवास परतोन, काय हे वदन दाखवू. आता कशाला जगायचं म्हणे, हे असं तोंड कशाला रावणाला दाखवायला जाऊ म्हणे मी. कपीसहित रामलक्ष्मण, गिळीन रणील न लागता क्षण, पृथ्वी पालथी घालीन, निर्दाळीन देव सर्वही. आता सगळ्यांचा बदला घेतो म्हणून असा म्हणून तो परत चाललेला आहे लढाई करायला. कुंभकर्ण परतला दळी, दाते रगडी अधर पाळी, कृतांतवत हा कधी झाली, डळमळली उर्वी तई. परत आलेला आहे दात ओठ खात आणि इतकी मोठ्याने हाक दिली की पृथ्वीसुद्धा हालायला लागलेली आहे. परतला देखोनी कुंभकर्ण, पळव लागले वानरगण, आले रघुपतीस शरण, रक्षी रक्षी म्हणून. आणि मग सगळे वानर पळत पळत आले रामाकडे आणि आम्हाला सांभाळ म्हणे असं म्हणता येते. दृष्टी लक्ष्मी राघव, कुंभकर्णे घेतली धाव, तव तो सौमित्र बलार्णव, पाचारी तया ते. आणि मग बघतो तर मग लक्ष्मण आलेला आहे, बळाचा जो सागर लक्ष्मण तो आलेला आहे. त्याला तो आवाज देतोय, म्हणे उभा राहे एक क्षण, पाहे माझे शरसंधान, परी तो न मानी कुंभकर्ण, रामाकडे धाविनेला. हा त्याला आवाज देतोय, थांब थांब म्हणे मीच तुला बाण मारतो. पण तो काही ऐकत नव्हता, तो चालला होता रामाकडे. परम कोपे सुमित्रा कुमर, कुंभकर्णावरी टाकी सप्तशर, ते सपक्ष बुडाले समग्र, मध्येच गुप्त जाले. आणि मग त्यांनी हे केलं, बाण मारले तर ते बाणच त्याच्या शरीरामध्ये गुप्त होऊन गेले. सौमित्रे टाकले बहुत बाण, लक्ष्मणाने बाण मारले ते सौमित्रे टाकले बहुत बाण, परितेन मानी कुंभकर्ण, जेवी पर्वतावर पुष्पे येऊन, पडती आसन न चळेसी. आणि मग त्याच्या अंगावर जे बाण पडायचे ते जसे काही त्याला फुलांसारखे वाटत होते ते कुंभकर्णाला. पंडित वचने रसाळी, पाखांडी ते मानी कदा काळी, तैसा कुंभकर्ण ते वेळी, नगणी शर सौमित्राचे. एखादं नास्तिक आहे, त्याला किती ज्ञान पाजळा, त्याला काही समजतं का, तर काहीच नाही. त्याप्रमाणे त्या बाणांना तो कुंभकर्ण काही समजत नव्हता. तो गदा घेऊनी बिभीषण, बंधुवरी आला धावून, म्हणे निर्नासिका एक क्षण, मजसी आता युद्ध करी. मग बिभीषण आला धावून मग त्याच्यावर, त्याचाच भाऊ, आणि म्हणे आता तू माझ्याशी युद्ध कर म्हणे नकट्या म्हणे. म्या पूर्वी बोधिला दशवक्त्र,
त्यासी झोंबला कामविखार, तेने भुलला तो समग्र, शुद्धी अनुमात्र नसेची. त्या रावणाला पूर्वी म्हणे मी ज्ञान पाजळलं होतं म्हणे, सगळं त्याला बोध केलेला होता, पण त्याला कामाचा हे झालेला आहे म्हणे सगळं, तर त्याला काहीच सुचत नाही म्हणे त्याला, त्यांनी काही ऐकलं नाही म्हणे. आता तू तरी ऐक म्हणे. गोड वचने कडू वाटती, कडू ते गोड वाटे चित्ती, ऐश्वर्यमध्ये झेंडू निश्चिती, कंठी दाटला तयाचे. तर त्याला आपल्या ऐश्वर्याचा सगळ्याचा गर्व झालेला आहे म्हणे, त्याला आपण किती गोड सांगा तर ते कडू वाटतं, आणि कडू दिलं तर ते गोड वाटतं म्हणे, असं झालं आहे म्हणे त्या रावणाचं म्हणे. रावण दुष्कृत्य वल्लीची फळे, तुम्हा प्राप्त झाली शीघ्र काळे, त्याचे प्रत्युत्तर ते वेळे, कुंभकर्ण देत असे. तर म्हणे रावणाची जी दुष्कर्माची दुष्कर्म रूपाची जी वेल लावलेली म्हणे, त्याला आता कसे फळ प्राप्त होता, वाईट फळ प्राप्त होता बघा म्हणे. म्हणे विभीषणा शतमूर्खा, कुंभकर्ण सांगतो, म्हणे विभीषणा शतमूर्खा, हाससी माझ्या कर्ण नासिका, मी कोण हे तुझं देखा, नाही कळले अद्यापि, निज कुळ क्षयास कारण, तू मिळालासी इकडे येऊन, मज पुढे धावून कवदन, क्षणे प्राण घेईन तुझा. म्हणे तू मला नकटा म्हणून चिडवतोय ना म्हणे, असं तो कुंभकर्ण विभीषणाला सांगतोय. म्हणे तू माझा भाऊ असून तू मला नकट्या म्हणून चिडवतोय म्हणे, तर खरा आपल्या कुळाचा क्षय करण्यासाठी तूच कारण झाला आहे म्हणे, तूच यांना येऊन मिळाला असल्यामुळे हे सगळं झालेलं आहे, आता मी तुझा प्राण घेतोय असं सांगतोय तो कुंभकर्ण विभीषणाला. राक्षस सिंहा माझी देख, तू एक जन्मलासी जंबुक, कपटिया न दाखवी मुख, कुळवना पावक तू. तर म्हणे कुळरूपी वनाला दाहक असा म्हणजे जाळणारा तर तूच आहे म्हणे खरंच, आणि आमच्यासारख्या राक्षस सिंहांमध्ये तू एक कोल्हा म्हणून जन्माला आलेला आहे म्हणे, कपटी आहे म्हणे तू. तुझी शतकंठे करते ये वेळी, परी आम्हासी द्यावया तिळांजळी, तुझं रक्षले काळी कुलोत्पत्ती कारणे. पण म्हणे तुला मी आत्ता तुझे 100 तुकडे केले असते, पण कोणीतरी आम्हाला पाणी द्यायला पाहिजे म्हणे, आपल्या कुळाला कोणीतरी पाणी द्यायला पाहिजे, म्हणून तुला सांभाळतोय म्हणे. आता होई माघारा वेगेसी, निघे रामाचे पाठीसी, आजी कपिसेना निश्चयसी, मी ग्रासीन क्षणार्धे. तर तू रामाच्या पाठीमागून बाजूला हो म्हणे, मी सगळे माकड आता खातोय म्हणे. ऐकूने बंधूचे वचन, माघारला विभीषण, पुढे रामावरी कुंभकर्ण, मुद्गर घेऊन धावनला. आणि मग हे झालेलं आहे, तो कुंभकर्ण मुद्गल घेऊन परत रामावर आलेला आहे धावून. श्रीराम म्हणे कुंभकर्णा, आजी पात्र झालासी माझे बाणा, तुम्ही पिडले त्रिभुवना, जाणून येथे अवतरलो, तू आजे गिळले वानरगण, ते पोट फाडोनी बाहेर काढीन, तुझे जवळी आले मरण, पाहे सावधान मजकडे. मग राम त्याला सांगतोय, आज माझ्या खरं बाणाचं सार्थक होणार आहे म्हणे, तू फार त्रास दिलेला आहे म्हणे या पृथ्वीला, पण तेवढ्यासाठीच मी हा अवतार घेतलेला आहे ना, आता तुला बघ म्हणे तुझं पोट फाडून जे काही तू वानर गिळले ते सगळे बाहेर काढतो म्हणे. ऐसे बोलोनी दिनकर कुळदीपक, क्षणन लावता चढवी चाप, तो आदिपुरुष त्याचा प्रताप, नवर्नवेची वेदशास्त्रा. आणि मग रामाने अशा प्रकारे बाण लावलेला आहे. रणरंग धीर रघुवीर, उभा राहिला कुंभकर्णासमोर, की निशा संपदा दिनकर, उदया चळी विराजे. जसा सूर्य सकाळी रात्र संपल्याबरोबर उगवतो, त्याप्रमाणे राम कुंभकर्णासमोर येऊन उभा राहिलेला आहे. म्हणे मृत्यू परीस राहे जाऊन, सवेची पाठवितो रावण, लंकेचे स्थापिला विभीषण, चंद्रार्क भ्रमती गगनी जो. तर तुझा यमपुरीला म्हणे आधी आणि जागा सांभाळून ठेव, तुझ्या मागे रावणाला पण पाठवतो, आणि लंकेचं जे राज्य आहे ना म्हणे त्याच्यावर हे केलेलंच म्हणे, अभिषेक केलेला, राज्याभिषेक केल्याचा विभीषणाचा. तर त्याला चंद्रार्क म्हणजे चंद्र सूर्य जोपर्यंत भ्रमण करतात तोपर्यंत तो राज्य करणारे म्हणे. यावरी बोले कुंभकर्ण, तू जन्मांतरीचा शत्रू पूर्ण, हे आम्हासी आहे ज्ञान, मूळची खून सर्वही. तू माहिती आहे म्हणे आमचा तू शत्रूच आहे, हे आम्हाला माहिती आहे म्हणे, कळालेलं आहे सगळं. आपुले सामर्थ्य वर्णिले, परिमज पुढे कदा न चाले, कपिदळ गिळीने सगळे, दातासी दात न लावता. तुला माहीत नाही का माझं सामर्थ्य म्हणे, हे तुझे माकडं आहेत ना सगळे, आता दाताला दात न लावता गिळून घेतो म्हणे मी. तू आवधिले खरं त्रिशिरा दूषण, वाळी मारला कपटे करुण, परी मज पुढे तो अभिमान, नचले कदा मानविया. तू खरं दूषण त्रिशिरा सगळे मारले म्हणे, वाळीला पण तू कपट करून मारलेलं आहे म्हणे, पण माझ्या पुढे तुझं काहीच चालणार नाही म्हणे. अरे निद्रार्णवी झालो निमग्न,
ना तरी नृत्ये त्रिभुवन, तुझं वीर म्हणता जाण, हासे मजे तसे. मी समुद्र ह्याच्यामध्ये मी झोपेच्या समुद्रात बुडलेलो असतो म्हणे, म्हणून हे लोक तरी वाचलेत म्हणे, नाही तर मग आतापर्यंत कोणीच राहिले नसतं म्हणे. तुला वीर म्हणतात हे कसं म्हणे, हे तुला म्हणूच दिलं नसतं म्हणे, मला हसू येतं म्हणे तुला वीर म्हणताना. वनचरांसी पिढी कुंजर, परी मृगेंद्रा पुढे जर्जर, की मेघा पुढे वनवा अपार, विझोनी जाय क्षणार्धे. तर बाकीच्या वनचरांना प्राण्यांना हत्ती त्रास देतो म्हणे, पण सिंह पुढे आला तर त्याचं काही चालतं का म्हणे, किंवा वनवा पेटलेला आहे म्हणे, जंगल पेटलेलं आहे आणि पाऊस आला, त्या पावसापुढे त्या चालतं का त्या जाळाचं काही, तसं त्याप्रमाणे. तैसे तुझे येथे कर्ण, सोडी तुझे निर्वाण बाण, हे ऐकोणी रघुनंदन, ओढी आकर्ण शर तेव्हा. आता तुझे काय बाण आहे ते सोड म्हणे, आणि मग रामाने बाण सोडलेले आहे. जैशा प्रलय विजा अनिवार, तैसे रघुवाचे येती शर, असुरे मग मुख पसरिले थोर, गिळी अपार बाणाते. आणि मग तो असुर होता, कुंभकर्ण होता, त्यांनी आ केलेला आहे आणि रामाचे बाण तो गिळतोय, भय रामाचे बाण हे करतोय तो. भयभीत वानर तेथे, विलोकिनी कुंभकर्णाते, सामर्थ्याते बाण गिळले असंख्याते, नवी गणती तयाची. ते वानर बघतायत सगळे कुंभकर्ण किती बाण गिळतोय म्हणून. सागरी मिळती गंगापूर, तैसे मुखी साठवी शर, मग हाती घेऊन मुद्गर, रामावरी धाविनला. आणि मग ते मुद्गल होतं ते घेतलं आणि रामावर धावलेलं आहे, आणि तोंडामध्ये भरपूर असे बाण साठवून ठेवलेले आहेत त्यांनी. हाक फोडली प्रचंड, तेने डळमळले ब्रह्मांड, जळचर वनचर उदंड, गत प्राण जाहले. आणि एकदम मोठा आरोळी मारली आहे त्याच्याने, पृथ्वी सगळे हल्लेली आहे, आणि जलचर वनचर होते ते काही नित प्राणच सोडून दिलेला आहे म्हणे, इतके ते घाबरले. मुद्गर भोवांडे चक्राकार, रामावर घालू पाहे असुर, मग तोरण रंग धीर, दिव्यशर काढित. आणि मग रामावरती गदा टाकायला लागला ते मुद्गल, तेवढ्यात रामाने दिव्य असा बाण काढलेला आहे. मंत्राच्या आवृत्ती करुणी, बाणाग्री स्थापिला प्रळयाग्नी, आकर्ण ओढी ओढुनी, बाण सोडी रामचंद्र. आणि मग मंत्राचं सामर्थ्याने आणि अग्नी हे करून स्थापून तो मोठा बाण सोडलेला आहे. मुद्गरासहित हस्त, बाणे तोडला अकस्मात, भेदित गेला गगनपंत, सपक्ष उर गजया परी. तर मुद्गर होतं ते हातामध्ये, तोच हात त्यांनी बाण टाकून रामाने तोडून टाकलेला आहे. रामबाण हाची सुपर्ण, गेला हस्तस्पर्श सर्प घेऊन, सवेची सूर्यबीज जपोन, रघुनंदन शर सोडी. मग त्याचा हाताचा जसा हात म्हणजे सर्प आहे, आणि रामाचा बाण म्हणजे गरुड जसा काही, असं अशी उपमा दिलेली आहे. आणि तो त्याचा घेऊन गेलेला आहे, त्याचा हातच घेऊन गेलेला आहे म्हणे तो बाण. तेने खंड, आणि मग दुसरं सूर्यबीजाचा मंत्र जपला आणि दुसराही हात तोडला. तेने खंडीला दुजा हस्त, गेला गगनी अकस्मात, दोन्ही भुजा भूमीवर पडत, चळा परी. जसा विंध्याचळ पर्वत आहे त्याप्रमाणे त्याचे दोन्ही हात पडलेले आहेत जमिनीवर. परी भुजा होनी जिवंत, जाती कपीचे भार रगडित, वानर उचलोनी पर्वत, हस्त ठेचिती असुराचे. तरी त्या हातांमध्ये जीव होता, आणि ते हात ते वानरांना रगडत चाललेले होते. मग माकडांनी पर्वत उचलून त्याच्यावर ठेचले ते हात. सांडुनी संग्रमाची भूमी, वानर पळती गिरिवृक्ष गुल्मी, परी अचळ ठाण संग्रामी, रघुत्तमाचे चळेना. आणि वानर होते ते घाबरून पळायला लागले झाडांवर, डोंगरांच्या झाडींमध्ये इकडे तिकडे, पण राम एकाच ठिकाणी उभा आहे. मग काढले दोन शर, गुणी योजोनिया सोडी सत्वर, त्याही दोन्ही चरण समग्र, कटीपासून खंडिले. मग दोन आणखी बाण काढले आणि दोघी पाय छाटले त्या राक्षसाचे, कुंभकर्णाचे. चरणांचा गडबडाट थोर, खाली पाषाण होती चूर, महावृक्ष घेऊन वानर, ताडिती बळे ठाई ठाई. मग पाय पण खाली पडले, आणि दगडांचा चुरा होत होता त्याच्या भाराने, पायांच्या भारांनी. असो मुख पसरोनी ते काळी, राक्षस धावे पोट चाळी, विमानी उसुरवर ते वेळी, आश्चर्य करती तयाचे. आणि मग तो त्यांनी मोठा हाक केलेला आहे, आणि पोटावर तो सरकत होता, हात पाय गेले ना, मग पोटांवर सरकत चाललेला होता तो. नासिक लोचनी वदनी, ज्वाळा सोडी क्रोधे करुणी, इकडे भीमकाळास्त्र बाणी, अयोध्यानाथ स्थापिले. मग रामाने भीमकाळास्त्र असं नावाचा जो बाण होता तो घेतलेला आहे,
करी वायूचे खंडन, ऐसा राघवाचा दिव्य बाण, आकर्णी ओढी ओढून न लागता क्षण सोडला. मग तो बाण सोडलेला आहे रामाने. वज्रे तुटे शैल शिखर, तैसे बाणे उडविले शिर, भेदित गेले अंबर, करीत प्रळय गर्जना. जसं पर्वताचं शिखर तुटतं वज्राच्या आघाताने, त्याप्रमाणे रामाच्या बाणाने त्याचं डोकं उडवलेलं आहे. विमान घेऊन पळती सुरवर, भयभीत शशी आणि दिनकर, तो शिर उतरवणी सत्वर, लंकेवरी पडिले. आकाशात उडलं तर सूर्यचंद्रसुद्धा घाबरलेले आहेत आणि त्याचं जे शिर होतं ते कुठे पडलं? लंकेवर पडलं आहे त्या कुंभकर्णाचं. बहुत सदने मोडून कित्येक असुर पावले मरण, ते वेळी वृदारक गण, पुष्पे वर्षती रामावरी. आणि मग भरपूर राक्षसांच्या अंगावर पडल्यामुळे ते राक्षस मेलेले आहेत त्याचे लंकेमधले, आणि देवांनी वरून पुष्पांचा वर्षाव केलेला आहे रामावर. झाला एकची जय जयकार, विजयी झाला रघुवीर, दुदुंबी वाजवी सुरेश्वर, आनंद अंबरी न समाये. मग दुदुंबीसुद्धा वाजायला लागल्या. धावती सकळ वानरगण, वंदिती रघुपतीची चरण, कुंभकर्णाचे उरले सैन्य, लंके माझी प्रवेशले. आणि मग वानर सर्व पळायला लागले आणि रामाला नमस्कार करायला लागले, आणि कुंभकर्णाचे सैन्य होतं ते परत गेलेलं आहे लंकेमध्ये. सभेसी घेऊनी घायाळ, वर्तमान सांगती सकळ, ऐकता रावण पडला विकळ, सिंहासनावरुनी. हे ऐकलं आणि रावण सिंहासनावरून खाली पडलेला आहे, नाराज झाला आहे तो. मने गेले कुंभकर्ण निधान, बंधुविने दिशा शून्य, ऐसा शोक समुद्री पडता रावण, आला धावून इंद्रजित. मग म्हणे माझं रत्न हरवलं असा तो शोक करतोय, आणि भावाशिवाय माझ्या सर्व दिशा शून्य वाटताय म्हणे, सुन वाटतंय म्हणे. असं म्हणून रावण दुःखात हे झालेला आहे, शोकसमुद्रात बुडलेला आहे. आला धावून मग इंद्रजित आलेला आहे धावत. रावणासी सावरुण, म्हणे राया पाहे विचारून, या मृत्यूलोकासी येऊनी चिरंजीव कोण राहिला. मग तो हे काढतोय, तो समजूत काढतोय रावणाची. म्हणे ह्या मृत्यूलोकाला येऊन कोणी जिवंत आहे का, चिरंजीव आहे का म्हणे कोणी, असं तो हे इंद्रजित त्याची समजूत काढतोय. यावरी आमुचा विपरीत काळ, वानर मारिती राक्षस दळ, खद्यो ते गिळले सूर्यमंडळ, मशक भूगोळा हालवी. आणि आता आमचा वाईट काळ चालू झालेला आहे म्हणे. वानरांनी सगळ्या राक्षस दळांना मारायला सुरुवात केलेली आहे, आणि काजव्यांनी सूर्यमंडळ गिळलेलं आहे म्हणे जसं काही. पतंग पक्ष वाते करुणी, कैसा विजला प्रळयाग्नी, भूतांनी काळी नेऊनी, कुटके करुणी भक्षिला. म्हणे पतंगांच्या पंखांनी जसं काही हे केलेले म्हणे, अग्नी विझवलेला आहे म्हणे, असं झाले. प्रळयाग्नी विझवलेला आहे, किंवा भूत आले आणि त्यांनी काळाचे तुकडे तुकडे केलेले आहे, तसं झालं आहे म्हणे. कुंभकर्ण वीर केसरी, रणी मारला नरवानरी, विपरीत काळाची परी, ऐसीच असे विचारा. तर हाच विचार करा म्हणे की कुंभकर्ण एवढा मोठा सिंह होता म्हणे, आणि तो कोणी मारला तर नर आणि वानरांनी, मानवांनी आणि वानरांनीच मारला आहे म्हणे तो. ही कशी विपरीत झालेले म्हणे. रावणाचे 20 नेत्र, पाझरती दुःखे नीर, त्या काळी 6 जनवीर, उभे ठाकले संग्रामा. रावणाच्या 20 डोळ्यातून दुःखाचे अश्रू येत होते, आणि त्यावेळेलाच 6 वीर जे होते ते उभे राहिले रणांगणात जाण्यासाठी लढाईला. रामविजय ग्रंथ विशेष, युद्धकांड माजला वीररस, तो श्रवण करा सावकाश, ब्रह्मानंदे करुणिया. हे युद्धकांड जे चालू आहे त्याच्यामध्ये हा वीररस जो चालू आहे तो तुम्ही ऐका म्हणे, ब्रह्मानंदाने ऐका, आनंदाने ऐका श्रोत्यांनो. रणरंग धीर रघुवीर, भक्तवत्सल परम उदार, अभंग अक्षय श्रीधरवर, विजयी साचार सर्वदा. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परिसोत भक्त चतुर. 27मोऽध्याय गूढः. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.